हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. खूप दिवसानंतर आज मी महाशिवरात्रीचा ब्लॉग अपलोड करत आहे. काही कारणास्तव मी माझ्या सासरे आले होते आणि थोडंसं ते काम असल्यामुळं राहणं झालं. 8 दिवस राहिले मी ॲक्च्युली, आणि मग ह्या 8 दिवसामध्ये एकच मला ब्लॉग अपलोड करता आज येत आहे, कारण थोडंसं वेळ भेटलाच नव्हता. आणि मग मी माझं माहेर आणि सासर एकाच गावात असल्यामुळे मला तेवढंसं काही प्रॉब्लेम वाटत नाही. मग मी थोडंसं तयार वगैरे झाले आणि तयार होऊन मी माझ्या माहेरी गेले होते. माहेरी वगैरे गेल्यानंतर थोडासा टाईम स्पेंड करावा लागतो. माझं माहेरचं थोडंसं घर बघा, खूप सुंदर आहे. आणि माहेरी गेल्यानंतर थोडंसं आपल्याला शूट करायचं असं मन होतं, नाहीच झालं. मग थोडंसं बसले होते. मग माझे पप्पा आणि परी, म्हणजे परी माझ्या भावाची मुलगी आहे, ते दोघंही मला भेळ आणण्यासाठी गेले होते. कारण मला खूप असं भेळ खावं वाटत होतं, पण काय खाल्लं नाही, कारण महाशिवरात्र होती आणि महाशिवरात्रला म्हणलं उपवास वगैरे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माहेरी जाण्याचं कारण म्हणजे माझ्या माहेरच्या एकदम जवळ, घराजवळच महादेवाचं मंदिर आहे. आणि तिथं गेल्यानंतर थोडंसं पाया वगैरे पडायचं होतं, कारण महाशिवरात्र आहे म्हटल्यानंतर आपल्याला पाया पडावं लागतं. मला खास करून पाया पडायची खूप इच्छा होती. मग म्हटलं जावं, म्हटलं माझे मम्मी पप्पा मस्तपैकी टी व्ही वगैरे बघत बसले होते. मी त्यांना न सांगताच त्यांचा रेकॉर्ड वगैरे केलं. माझ्या आईच्या लक्षातही नव्हतं. मग त्यानंतर मी, मम्मी आणि माझी वहिनी आम्ही संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात आलो होतो. छान असं आमचं दर्शन वगैरे झालं. खूप छान वाटलं. मनाला एक समाधान असतं, कारण आपण कुठेही राहिलो तर आपल्याला आपल्या आवडत्या जागेत येऊन दर्शन भेटलं तर ते सगळ्यात मोठं सुख आहे आपलं. आणि दर्शन वगैरे घेतलं, कारण खूप दिवस झाले, कारण मी 8 दिवस राहिले. थोडंसं खूप पर्सनल कारणं होते, त्यामुळं मला राहावं लागलं होतं. आणि आम्ही पुण्याला निघालोच आहे. मग त्या अगोदर म्हटलं व्हिडिओ अपलोड करून घ्यावा, कारण महाशिवरात्र होऊन आता 2-4 दिवस झाले व्हिडिओ अपलोड करताच आला नाही. खूप छान अशी माझ्या मम्मीनं महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा वगैरे केली होती. कारण महादेव नेहमी सगळ्यांना प्रसन्न ठेव, हीच नेहमी तुझ्याकडं माझी इच्छा आहे. आणि तुम्ही माझ्या अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. खूप खूप जास्त कमेंट्स करा. तुमच्या आशीर्वादाची, प्रेमाची मला खूप जास्त गरज आहे. मला माहीत आहे मला महादेव कधी कमी पडू देणार नाही, पण एक इच्छा आहे की तुमचाही आशीर्वाद माझ्यावर असाच राहू द्या. माझ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.